आपण काय आभार गावर माणसं नाही. हे रक्त काय आपलं भांगार भोंगार नाही. हे रक्त कसं आहे ऐकायचं का तुम्हाला? वाजवा. टाळ वाजवा ना. ऐका ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. राजे 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 ती माती तुम्ही कानाला लावा. राजे राजे ती माती तुम्ही कानाला लावा. राजे ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त आहे. माती लावा कानाला. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. आई साहेब आई साहेब आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त गोवा खाऊन थोबाड सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी फासावर न्यायचंय. उद्या सकाळी फासावर न्यायचंय. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गंजाच्या जवळ आला आणि गंजाच्या जवळ आलेल्या मुलानं दोन्ही हात गंजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलानं आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कळवली दिसली. मुलानं सांगितलं आई आई काही आई काही उद्या मला फासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का. अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर न्यायचं म्हणून नाही. मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद अश्रू आहे. आई काही आई काही आई काही उद्या मला फासावर नेतील आई. उद्या मला फासावर नेतील आई. उद्या मला फासावर नेतील आई. आणि तुला सांगतो आई मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझा प्रयत्न यायला तू येऊ नको आई. माझा प्रयत्न यायला तू येऊ नको. माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का माझा प्रयत्न यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि तिला सुळावर नाव होतं भगत सिंग. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. स्वतःच्या खतावणीच्या वया डोहामध्ये टाकल्या. स्वतःच्या खतावणीच्या वया डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भटाने छळ केला. मंबाजीनं मारलं. मंबाजीनं मारलं. 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं. बाबाजी चैतन्य आले. डोक्यावर हात ठेवला. माघ शुद्ध दशमी आली. अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. हे रक्त हे रक्त हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. आई बापांना ध्यानचं प्रायश्चित्त घ्यावं लागलं तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं उखळात गाणं गाऊन गाडलंय. हे रक्त हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे. वयाच्या 51 वर्षात जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे. माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या. घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. माणसं रडली. सरदार रडले. यात काय नवल आहे. यात काय नवल आहे. चितेला आग लागली. आग लागली चितेला आणि वाघ्या नवाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती. हे रक्त हे रक्त कसं आहे.
हे रक्त कसं आहे? हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. अरे हे रक्त मोडेन पण वाकणार नाही. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? अरे हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे, पण कुणावर? दिलिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. टाळी वाजवा. दिलिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. दिलिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. दिलिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. अरे तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. ये वतन मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ये वतन तेरे लिए. दिलिया है जान भी देंगे. वरती हात करून टाळी वाजवा सर्वांनी. दिलिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. जय. अरे हे आपल्या सर्वांचं रक्त आहे. सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. एवढं गोड नियोजन केले सर्व गावकरी मंडळी, महाराज मंडळी, सगळे मंडळींना धन्यवाद. आपली वेळ संपलेली, पुढे गेला काटा. पुन्हा एकदा सर्व मंडळींना धन्यवाद देतो. तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला माफ करा. आता एक वाक्य सांगा, मी तुमचा आहे, तुम्हाला बोललो पाहिजे. तुम्ही माझे निम तरी ऐकलं पाहिजे. पण मी किती बोललो तर तुम्ही सुधारायचं नाही. मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाज नाही. असा शिजिरो आमची म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा सर्वांनी वरती हात करा. केले सर्वांनी? बस राहू द्या अशीच. आता येतो आम्ही. करावरती सर्वांनी हात. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठोबा रखुमा, 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 ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ मुली ले पुरे वेडे वा पुणे उत्तर